वसतिगृहाची निर्मिती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करा। तसंच आपलं हेडगेवारच्या शेजारी सारथी संस्थेच्या माध्यमातून 500 मुलाचं वसतिगृहाचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। तिथं सुद्धा प्रत्येकाने जाऊन व्हिजिट केली पाहिजे, जेणेकरून त्या कामावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवता येईल। एवढं मोठं समाजाचं काम त्या ठिकाणी चालू असताना अजून बऱ्याचशा लोकांना ते माहीत नाही, तर प्रत्येकाला विनंती करा जसा वेळ भेटेल तसं त्या ठिकाणी जा, जेणेकरून तुला कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर सुद्धा आपला वचक राहील आणि आपल्या समाजाचं एवढं मोठं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आणि यापुढे कोणाला बोलायचं असेल त्यांनी आपलं इसमें फंगस आती है, इसमें टिप्स आती है और इससे जो तेल निकलती है वो मिनिमम जो मार्केट में वैल्यू है 20 लाख से 30 लाख रुपए इंडियन करेंसी में। जो रूट है वो भी दिखता है कि तो उसके रूट को सुखाने के बाद वो गल्फ कंट्रीज के जो लोग हैं अपने ड्राइंग रूम में रखता है, जैसे हल्का हल्का जो सेंट आती है, खुशबू आती है, वो उसको रॉयल माना जाता है। तो उसका कोई रेट तक नहीं होती है। मिनिमम 5 लाख इंडियन करेंसी में 5 लाख से उसका जो ऑप्शन शुरू होती है 5 करोड़ की हो सकता है और इसका कोई सीमा नहीं है। तो इस तरीके से देखे तो अगर उसकी चाहे लकड़ी हो, चाहे पत्ता हो, चाहे उसका रूट हो, जैसे गाय का हर चीज काम पे लगता है और पौधे में अगर ऐसा है पौधे है इसका सब कुछ बिक सकता है, सब कुछ काम पे आ सकती है। अनंत काळापासून झाडाने आपल्याला जीवन किंवा अगरवूड, ज्याला देवाचं लाकूड असंही म्हटलं जातं। अगरवूडचा मधुर सुगंध देवाचा आवडता आहे आणि म्हणूनच अगरवूड पासूनच अगरबत्ती हा शब्द आलाय। बुद्धाने ध्यानधारणा करताना अगरवूडचा वापर केला। येशूला क्रूसावरून खाली आणल्यानंतर त्यांच्या देहावर अगरवूडचा लेप लावून त्यांना आदरांजली देण्यात आली। सध्या अगरवूड हे जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक आहे। अगरवूडची कहाणी सुमारे 500 वर्षापूर्वी दिनांक 20 मे 1498 रोजी सुरू झाली, जेव्हा एका पोर्तुगीज खलाशाने सर्वप्रथम युरोपाहून भारतापर्यंत येण्याचा सागरी मार्ग शोधला। नेलं आणि राजे आणि राण्यांना अगरवूडची झाडं भेट दिली आणि जशी वाघाला रक्तातून अगरवूड लुटलं आणि हंशीची मौज केली। त्यानंतर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं। त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अगरवूडचा उत्साह करून युरोपला निर्यात केलं आणि सोन्यापेक्षाही महाग दराने विकलं। हळूहळू भारतात अगरवूडची जंगलं नष्ट झाली आणि शेवटी अगरवूडला संकटग्रस्त वनस्पती प्रजाती म्हणून घोषित करून त्याची तोड बंद करण्यात आली। अगरवूडची मागणी एका अनोख्या कारणामुळे वाढतच राहिली। अगरवूड हे जगातील एकमेव झाड आहे ज्यामध्ये एक अद्वितीय गुणधर्म आहे। जेव्हा अगरवूडच्या झाडाला वन्य प्राण्यांना चर्चा केलेली आहे, त्याच्यानंतर आता AI मार्फत आपण सॅटेलाइटनी कशी माती तपासतो आणि कसा रोग आल्यानंतर आपण त्याचं निवारण करू शकतो, एक तंतोतंत रिपोर्ट आपल्या समोर AI कसं दाखवतं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। विनोद भाऊ पांगरकर साहेब नाशिकहून आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे। बाबा। तर आता एक 10 मिनिटांमध्ये राजे आले तर आपण त्यांना शेतामध्ये काम करायला आवडत नाहीये आणि शेती तर 70% लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। आज भी कळत नकळत 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत। मान्य करा
किंवा करू नका. आज बी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतीच आहे. ठीक आहे, युरोपचा असेल आधुनिक तंत्रज्ञान, पण भारताचं काय शेतीच आहे. आणि दुर्दैवाने आपण शेतीकडं म्हणावं तेवढं लक्ष पुरवत नाही. मग आता कधी काळी जे होतं ना, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि नोकरी कनिष्ठ होती, आता उलट झालेलं आहे. आता नोकरी झाली वरिष्ठ. पण याला आपण फाटा दिला पाहिजे. कारण काय माहिती का, की नोकऱ्या आता इतकं मोठं कॉलेज असू द्या, शाळा असू द्या, प्रत्येकाला नोकरी पाहिजे. आणि कुठलंही सरकार आलं समजा करता येतं. आज बी आपल्या भारत देशामध्ये उत्पादन होत आहे, परंतु त्याचं आपण करत नाही प्रोसेसिंग. आता युरोप मधले काही देश असे आहेत त्या ठिकाणी उत्पादन होत नाही, तर ते बाहेरून माल मागवतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि ब्रँडिंग करतात. तर आपल्या तरुण पिढीनं ते करायला हरकत नाही. आता राहिला प्रश्न, शेतामध्ये काम करत असताना आपण अचूक शेती करू शकतो आणि त्याच्या जोडीला AI-चं जर आपण साथ घेतली तर 100% आपण 40 ते 50% उत्पन्न वाढवू शकतो आणि 50% खर्च 100% कमी करू शकतो. तर ते कसं हे आपण वेळोवेळी सांगणार आहोत. फक्त आज थोडीशी जुजबी माहिती मी तुम्हाला देतो ड्रोन बद्दल. त्यानंतर AI, इस्रो आणि नासाने जे काही AI सिस्टीम बनवलं आहे जागतिक पातळीवर, त्याचं जे प्रेझेंटेशन आहे डॉक्टर MB मुंडे आले पुण्यावरून, ते देतील. तर प्लीज जातो ड्रोन विषयी तुम्ही माहिती देतो मी. आता बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला लिहिलं असतंय दुकानदार काय सांगतो, 1 मिली 2 मिली टाका. शेतकरी घडी गेल्यानंतर फंगिसाइड पेस्टिसाइड अति वापरतोय. तर अचूक शेती करण्यासाठी आपल्याला काय आहे, त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर पीक निरीक्षण, संरक्षण आणि इरिगेशन. नेक्स्ट, आता ड्रोनचा मेन फायदा काय माहिती का, हा आता बघा 99% अचूकता आहे, निर्णय लवकर होतो, यासाठी ड्रोन आपलं काम होतं. आता बघा या ठिकाणी एवढं जर तुम्ही समजून घेतलं ना, ड्रोन फवारणी आणि पारंपरिक फवारणी थोडं सर कळून जाईल मला काय सांगायचं ते. बघा इकडे काय सांगतोय, ड्रोन फवारणी जर ड्रोननी फवारणी केली तर 4 मिनिट ते 7 मिनिटांमध्ये एक संपर्क नाही. आता बघा एखादा आता आजकाल असे काय गणित ना, जर औषध जर घातक असेल तर तो सरळ साफ आणि छोटे थेंब जाण्यामुळे डायरेक्ट पानामध्ये रंध्रे असतात, ते रंध्रे शोषून घेतात आणि इफेक्टिव्ह आपल्याला जाणवतं. लगेच तुम्हाला 2 दिवसामध्येच कळेल की आपल्या पिकाला काय चांगल्या प्रकारचा उपयोग झाला की नाही झालाय. त्यानंतर आपले जे बचत आहे, आता बघा 10 लिटर मध्ये आपण टाकतोय समजा 500 मिली पेस्टिसाइड आणि इकडे टाकतोय आपण इनपुट द्यायचे आहे, ते इनपुट तुम्ही व्यवस्थित देऊ शकता आणि 25 ते 40% पर्यंत आपली बचत होऊ शकते. त्यानंतर ड्रोन फवारणीचं महत्वाचं काम काय माहिती का, आता पावसाळा चालू आहे, 8 दिवस 10 दिवस पाऊस झाला, चिखल असेल तर रोगराई तर वाढते. परंतु आपण चिखलामध्ये ड्रोन काय करतो माहिती का, आपण आता उभा राहतो बांधावरती धुऱ्यावर, बाबा तर ह्या अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. मी जास्त वेळ घेणार नाहीये, कारण आजचा जो महत्वाचा आपला का जातो आणि आपल्याला खरोखर एवढं उत्पन्न मिळू शकतं का, कारण हा सगळंच त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला पहिला प्रोजेक्ट मी केलेला आहे. त्यावेळेस लिगल परमिशन नव्हतं. 2022 ला केंद्र शासनाने दिलं आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने द्यायचं. आणि फॉरेस्ट ऍक्ट स्टेट वाईज वेगवेगळा आहे. त्याच्यानुसार त्याच्या कायद्यामध्ये, कारण त्यांचा ऍक्ट खूप कडक असल्यामुळं कुणी त्या झाडाची लागवड करू शकत नव्हतं. याच्या पाठीमागचा रिझन असा आहे, याला जोपर्यंत आपण आर्टिफिशियली ट्रीटमेंट, तुम्ही संसद भवनातलं जे पहिल्यांदा आले त्यांनी ते ऐकलं असेल की इनोक्युलेशन केल्यानंतर, म्हणजे इनोक्युलेशन म्हणजे काय, जोपर्यंत या झाडाला आपण इंजेक्शन देत आणि हे जर तयार करायचे असतील तर याच्यावरती जे काही संशोधन झालं ते खूप मोठं आहे. आता त्याच्या इतकं डीप मध्ये जाण्याची आपल्याला गरज नाहीये.
कारण 105 वर्ष जगात करू शकतात. मला काय म्हणायचंय, एवढ्या वर्ष संशोधन का करावं लागलं की जे काही कंटेंट पाहिजे, जसं की आता आपण सगळ्यांना माहिती विदाउट अँटीबायोटिक आता आपण सध्या कुणी जगू शकत नाहीये, पण ते कंटेंट नॅचरल पद्धतीने शकतो. अन्यथा त्याचा उपयोग होण्यासाठी कमीत कमी 50 ते 60 वर्ष लागतं. आता 50 ते 60 वर्ष तुम्ही म्हणाल सर ते खूप आहे, म्हणून गव्हर्नमेंट सुद्धा या झाडाला तेवढ्या पद्धतीने प्रमोट करू शकलेलं नाहीये. आणि ज्यांना करायचं आहे त्यांना हा खर्च खूप आहे इनोक्युलेशनचा, आणि आता इनोक्युलेशन करू शकलो तरच फायदा आहे, म्हणून हे प्रोजेक्ट वाईजच केलं जातं. मग हे प्रोजेक्ट वगैरे काय, ज्यांना अगरूड मध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर सेपरेट आपण त्याच्याबद्दल नंतर बसून ती पण चर्चा करू. आता मेन दुसरा विषय जो आहे EIचा, हे देखील 2 वर्षापासून हे आमचं डेव्हलपमेंट चालू होतं. 1-1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगायचो की EI द्वारे असं सॉइल टेस्टिंग हे केलं जातंय, पण तरी पण काय त्याचे रिपोर्ट आपल्या विद्यापीठामध्ये असतील किंवा जी पूर्वपार जी पद्धत होती सॉइल कलेक्ट करणे आणि टेस्ट करणे, मग हे कंटेंट कसे चेक केले जातात, ज्यावेळेस सॅटेलाइट द्वारे अनेक तालुक्यातले, तुम्हाला माहित नाही तुमच्या शेताचे नमुने म्हणजे जे काय त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत त्याचं सगळं रेकॉर्ड बनलंय. महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आपलं की प्रत्येकाचे 2-2 गुंठ्याचं रेकॉर्ड आहे. किती गुंठे? 2 गुंठे. समजा माझी 2 गुंठे शेती. आपल्याला इथं चर्चा करायची आहे, माहिती घ्यायची आहे, नवीन काय चाललं देशामध्ये जगामध्ये त्याची इत्थंभूत माहिती आमच्या शेतकऱ्यालाही हवी, म्हणून त्या दृष्टीनं मी सर्वांना बोलवलेलं आहे. आणि हा आमचा त्याच्यात कार्यक्रम आणि आपले काकडे हिंदोळेने आमचा कार्यक्रम त्यात घुसडून दिलेला आहे. आमचा मेन उद्देश हेच आहे की शेतकऱ्याला इत्थंभूत माहिती. आता आमचा कारभारी मी काय सांगितलं होतं, हेच सांगितलं होतं ना की MSME PCI प्रमोशनल काउन्सिल ऑफ इंडिया भारत सरकार यांच्या माध्यमातून आपल्याला उद्योजक किंवा उद्योजकांचा मेळावा असल्या कारणाने, उद्योजक म्हणजे शेती हा सुद्धा एक उद्योग आहे, पण आपण शेतीला उद्योग म्हणून बघत नाही, आपण शेतीला उपजीविकेचं साधन म्हणून आजपर्यंत बघत आलो. आणि आपण जास्त शेती असले, एखाद्या शेतकऱ्याकडे 20 एकर शेती आहे आणि एखाद्या शेतकऱ्याकडे 2 एकर शेती आहे, तर तो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 2 एकरामध्ये आधुनिक पद्धतीने त्या 20 एकरापेक्षाही जास्त उत्पादन घेऊ शकतो. आमच्याकडे जे उद्योग मंत्रालयाचं जे बजेट आहे, या बजेटच्या माध्यमातून जे उद्योजक आहेत, मग उद्योजक आहे गोट फार्मिंग विदाउट कोलॅटरल आहे, ही MSME उद्योग मंत्रालयाची बजेटमध्ये तरतूद आहे. परंतु बहुतेक शेतकऱ्याला बफेलो फार्म, गोट फार्म या बँकेकडे गेले असता त्यांना काय आहे, एक SME नावाचं एक नवीन हे आहे SME ब्रँच. तर त्या माध्यमातून आपण हे जे शेती आधारित उद्योग आहे याला उद्योगाचा दर्जा देऊन उद्योग करू शकतो. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं नॅशनल लाईव्हस्टॉक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ. या ठिकाणी शिवाजी महाराजांचं पूजन टाळ्याच्या गजरात आपण मामा थोडं मागे आहे ना. आदरणीय भौनी विचार मंचावर या ठिकाणी या स्थानापन्न व्हायचं आहे. लगाने साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण राजेंचा सत्कार करूया. यानंतर लगेचच आदरणीय दर्पण पत्रिका
आदरणीय भाऊचा सत्कार भाऊसाठी भाऊचं जे काम आहे त्या 40-50 वर्षामध्ये भाऊने सातत्याने समाजसेवा असेल, स्वच्छ राजकारण असेल, या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून हजारो लोकांना जीवनामध्ये बदल घडणार, हजारो लोक पोटा पाण्याला महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार आपण भाऊला या ठिकाणी देण्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ते देत आहोत. तरी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत काऊ फार्मिंग आहे. तुम्ही गुजरातला गेलात तर गुजरातला 2-3 हजार गायी आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे आपण शेतकरी आहोत, पण शेतीकडे उद्योगाच्या दृष्टिकोनाने बघण्यासाठी आपली जी गेले 40-50 वर्षापासून भाऊच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि हजारो लोकांच्या मनामध्ये परिवर्तन निर्माण केलं. म्हणून भाऊचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. डब्ल्यूबी फाउंडेशन भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून हा पुरस्कार आपण राजेंच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करत आहोत. पुढील पुरस्कार भाऊ संपूर्ण देशभर फिरून त्यांनी लोकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून चालना देण्याचं काम करत आहेत आणि आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करत आहोत. सर इकडे समोर बघा. सर हे पोस्टर कॉलेज जे आहेत हे माननीय भाऊसाहेब राजळे साहेब यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आपण. धन्यवाद साहेब. असं आमच्यासाठी जोरदार टाळ्यांचा सत्कार करूयात आपण. सत्कार हरिचंद्र लगाने साहेब यांना विनंती करतो. जिल्हा परिषदचे या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात आपण. सर इकडे बघा समोर. सर इकडे सर इकडे सत्कार जोरदार टाळ्याच्या गजरात आपण करूया. कारण बोलवलेल्यांना मी विनंती करतोय की त्यांनी माननीय बुजुर्ग साहेबांचा मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत आपण. सर इकडे समोर बघा. आमच्या या ठिकाणी प्रवीण खरा, यानंतर आपले नाशिकहून आलेले अमोल सोनवणे साहेब असतील, पत्रकार. सतीश इधर देखो कराचा. यांच्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. संपूर्ण कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपले संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू सिरसाट यांचा सत्कार वरद जोक्स नेपरकिरी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्या आपण बापूचं स्वागत करूया. यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर या ठिकाणी यायचं आहे आणि राजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आमचे परमेश्वर भाऊ नलावडे पाटील यांचा सत्कार राजेंनी करावा, मी अशी विनंती करतोय. तर या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अनुपमाताई पात्रीकर यांनी स्टेजवर यावं आणि कृपा करून श्रीकृष्ण गाडगे विभागीय SBI बँकेचे मॅनेजर कृपया त्यांनी स्टेजवर यावं. आपण जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आपल्या.
आपण त्यांना मान सन्मान देतोय. सांगण्यापूर्वी तर जेव्हा आपले जे आहेत सत्कार मूर्ती ते जेव्हा त्यांचं व्यक्त करतील मत त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रमोशन द्यावं. भद्राने राजते. खरं तर इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडू शकत नाही. हा एक इतिहास आहे. जगदंब 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 जय शिवराय. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती. अरे मरणाची कुणाला भीती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हातींचं बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात गाजणारे, शिस्त प्रिय वाणीमध्ये अमृत, जिजाऊंचे पुत्र वा महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राजाचे हितचिंतक जे जनतेचा राजा, असे या रयतेचा महाराजा. माझा मानाचा प्रणाम, मानाचा प्रणाम, मानाचा प्रणाम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचे इतिहासाचे पाणी प्रार्थना अंगावरती शहारे उमटतात, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम माझा मानाचा प्रणाम, मानाचा प्रणाम, मानाचा प्रणाम. देश धर्म परमर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म परमर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी वो एक शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी वो एक शंभू राजा था. हर पत्थर न पत्थर हीरा नहीं बन सकता. हर पत्थर न पत्थर हीरा नहीं बन सकता. कोई भी राजा ईश्वर का छत्रपति शिवाजी महाराज ने बन सकता. कोई भी राजा ईश्वर का छत्रपति शिवाजी महाराज ने बन सकता. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण. हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, गुणपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजेशु छत्रपती महाराज की क्षत्रिय कुलावतंस, महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र संपन्न, शास्त्रवीर मुल सवारक, धर्मज्ञ विद्वान, शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की. माझा परिचय. अक्षर विक्रम काकडे. माझ्या मनातील दोन शब्द. निंदा पचली नाही की शत्रुत्व वाढत जाते. रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो. दुःख पचले नाही तर नैराश्य वाढत जाते. कोणाच्या प्रभावात जगू नका की कोणाच्या अभावात. हे जीवन तुमचे आहे, तुमच्या स्वभावात जगा. प्रेम बालपणी फुकट मिळते तर दिसली की समजून जाग श्रीमंताचा आहे. जीवनात कुणीही कितीही तिरस्कार षडयंत्र केले तरी आपण आपला चांगलेपणा सोडायचा नाही. कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काय करण्याचे सामर्थ्य नसते. दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नाही. व्यक्तिमत्व असे घडवा की कुणी आपल्या मागे वाईट बोलले ते ऐकणाऱ्याला खोटे वाटले पाहिजे. शिक्षण कुठेही प्राप्त करता येते परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात. हातातले गेले तरी नशिबातले कोणच घेऊन जात नाही. कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे कधीही संपत नाही. आनंद एक बास आहे, त्याच्या शोधातच प्रत्येक जण आहे. दुःख एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तर या जीवनात तो जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. किनाऱ्याची किंमत समजणे आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्याला आपल्या माणसाच्या सहवासात जावं लागतं. कधी कधी आपल्याकडे जे आहे तेच पुरेसं असतं पण याची जाणीव वेळेत होणे हे खूप गरजेचे असतं. कारणापेक्षा. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कांबळे सर करतील. त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. भारत क्रांती मिशन त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले सिंदखेड राजाचे छत्रपती राजे जाधव यांचे वंशज श्री शिवाजी राजे जाधव यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्या ठिकाणी आदरणीय गोरखाभाऊ पाथरीकर आमचे मार्गदर्शक, सतत आमच्या पाठीमागे कौतुकाची थाप देणारे भाऊसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आदरणीय तुकाराम भाऊ पवार नेहमी आम्हाला सतत शिवजयंतीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणारे या ठिकाणी भाऊची पण प्रमुख उपस्थिती आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्याच्या
मध्ये आपण या ठिकाणी रॅली नेली, त्या ठिकाणी रथ नेला छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि त्या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून एवढी सुंदर शिवजयंती आपल्याला त्या ठिकाणी करण्याचा मानस मिळाला. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आदरणीय रंगनाथ दादा काळे साहेब असतील, किशोर पाटील साहेब असतील, जिल्हा परिषदचे रकाने पाटील साहेब असतील, या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा खरंच आपण अर्थात राजेंच्या नेतृत्वामध्ये जिजाऊ महाअभिवादन यात्रा तुम्ही पाहिला असेल, आणि एक नवचैतन्य समाजामध्ये निर्माण करण्याचं काम राजेंनी केलं. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्यावर आपण स्वागत केलं. म्हणजे राजेंचं त्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीमागे राहतं. हा खरा 2 दिवसामध्ये कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेण्याचं ठरवलं. रायगडून आलो आणि लगेच इंदोळे सरांना म्हटलं आपण भोगला जाऊया, भोगला विनंती करूया की आम्हाला 2 दिवसामध्ये कोणत्या कोणाची काहीतरी गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी जे काही कमी पडलं असेल ते माझं आहे, जे काही चांगलं असेल ते सर्वांचं आहे. आपल्या या माध्यमातून मी हे प्रस्तावित करतो आणि वेळ न घालता येणाऱ्या काळामध्ये जगन्नाथपुरी इथं भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून, भाऊच्या माध्यमातून, सर्वांच्या राजांच्या माध्यमातून जगन्नाथपुरी इथं 19 फेब्रुवारीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय सोहळा आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर मी तुम्हाला आजच विनंती करतो की सर्वांनी आपल्या कुटुंबासहित, परिवारासहित त्या ठिकाणी यायचं आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिराचा आणि मराठ्यांचा काय संबंध आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण त्या ठिकाणचं मंदिर जगन्नाथ मंदिर आणि ते 4थं जे काही 4 धाम आहे, 4 धामापैकी ते एक धाम आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासहित 19 फेब्रुवारी त्या ठिकाणी आपल्याला यायचंय आणि भाऊच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चांगला मोठा असा लाखो शिवभक्ताच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण शिवजयंतीचा सोहळा आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहे. मी एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. ओके, ठीक आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे आदरणीय शिवाजीराजे जाधव, आजचा हा जो कार्यक्रम आहे याच्याकरता म्हणजे काँग्रेसचं कुठलंही काम असलं आणि महाराष्ट्रात कुणी जरी त्यांना फक्त आवाज दिला तर विलास भाऊंनी कधीच नाही म्हटलेलं नाहीये. विलास भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे की बीएमच्या माध्यमातून हा जो वेळोवेळी उपक्रम घडवले जातात. आता मागच्या वेळेस सुद्धा यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला होता, उद्योजक मेळावाच घेतला होता. तर असे उपक्रम जर खरोखर कायमस्वरूपी असे घडत राहिले तर निश्चितपणाने आपला समाज हा म्हणजे असाही मराठ्यांचा झेंडा हा आटकेपार आहेच, परंतु हे कार्यक्रम सुद्धा तितकेच गरजेचे असतात. आणि येणाऱ्या नव्या पिढीला मराठ्यांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास हा खऱ्या अर्थाने अशा माध्यमातून कळला पाहिजे. सोशल मीडियातून तर कळतोच, परंतु प्रॅक्टिकल ज्यावेळेस अशा एकत्रित लोक येतात त्यावेळेस खरोखर त्याचा एक आनंद वेगळा असतो. म्हणून मी या तुमच्या कायमस्वरूपीच्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतो. छत्रपती संभाजी सेनेच्या माध्यमातून, शिरसाट परिवाराच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तो ऐसा लगता है पेड़ एक जगह से दूसरी तरफ जा रहे हो जैसे, लेकिन हकीकत है पेड़ अपनी जगह थमे हुए हैं और हम ही गुजर रहे हैं. ये वक्त क्या है, थमा हुआ है या गुजर रहा है? माणसं काळासोबत चालण्याचा प्रयत्न करतात. काही माणसं काळालाही आपल्या कवेत घेऊन चालतात. काळ कधी स्वतःपेक्षा दुसऱ्याला मोठं देत नाही. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब काळाच्या नाकावर टिकून आवाडेवाडा झाल्यात. त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या सत्कार मूर्ती आहेत ते द्वारकादासजी भाऊ पात्रेकर साहेब, डॉक्टर विलास भाऊ पांगरकरजी, पृथ्वीराज भाऊ पवार साहेब, या विचारपीठावर उपस्थित असलेले राजाळे विजय काकडे पाटील हिंदुळे सर, परमेश्वरजी नारायण. सन्मान म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तीची आजूबाजूची लखलखती वाटचाल मोजण्याचे परंपरागत मापदंड. सदिच्छा फुले उधळण्याचा वसंताळ योग. सत्कार, पुरस्कार म्हणजे आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीला भावनी जीवनात फुलदार वळणे गावसावीत म्हणून आपल्या प्रार्थना स्थळासमोर हात जोडण्याचा पावन मोका. पुरस्कार म्हणजे आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांना सोबत घेऊन भावी विकास स्वप्नांना साथ घालण्याची वस्तुनिष्ठ प्रक्रिया. आज या ठिकाणी ज्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या सर्व मान्यवरांना आम्ही दिल्ली, पानिपत, कर्नाटक, आंध्र प्रदेश, विविध राज्यात जाऊन शिवजयंती साजरी केलेली आहे. आता दिल्लीला मोठा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब, पृथ्वीराजजी पवार साहेब यांनी सुद्धा शिवजयंती आणि गणेश महासंघाची स्थापना झाली.
केली आणि त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि तिसरे जे प्रमुख मान्यवर आहेत द्वारकादास भाऊजी, आज त्यांच्याविषयी बोलताना मान्यवरांनी सांगितलं की यांचं काम प्रचंड मोठं आहे. भाऊंचा स्वभाव एक तर अत्यंत साधा आहे, पण त्यांच्या कर्तृत्वाची उंची फार मोठी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलताना मी एवढंच म्हणाल, खलूस मोती हुता के चलता. क्षेत्रामध्ये भाऊंचं काम खूप मोठं आहे. कृषी क्षेत्राची भाऊंना आवड आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर खूप प्रचंड मोठं काम आहे आणि त्यांची सगळी वाटचाल जी अत्यंत साध्या परिस्थितीतून शेतकरी कुटुंबात त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि तिथूनही वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या या वाटचालीविषयी बोलताना एवढंच म्हणाल, भाऊंचं जे काही काम आहे त्या मुद्दते बीती है किस्मत आजमाने के लिए, मुद्दते बीती है किस्मत आजमाने के लिए, क्या कुछ मेहनत नहीं लगती है घर बसाने के लिए. दोस्त गुजरे दोस्त पूछो कितना रोए हम मुस्कुराने के लिए, कितना मोए हम मुस्कुराने के लिए. आज आपण या पुरस्कार सोहळ्यासाठी एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे भारत क्रांती मिशन यांच्या वतीने 11 आलेत आहे. वेळ पण झालेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या नावावर आम्ही भारतभर फिरतो त्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भारत क्रांती मिशन आज उद्योजक घडवणं आणि त्याच्यामध्ये हा सहकार्य करणारे आमचे शिवाजीराजे जाधव खरोखरच आज सामाजिक काम करण्यामध्ये प्रत्येक घराचा वारसा असतो. पण आज थोडी माफी मागतो कारण उद्योजक मेळावा आहे आणि उद्योजक घडवताना मी स्वतः शेतकरी आहे. मी लहानपणी चौथीला असताना मोठ हाकलेला व्यक्ती तुमच्या समोर बोलतो. म्हणजे मोठ कोणी पाहिजे का नाही मला माहित नाही, पण मी मोठ हाकलेली व्यक्ती आहेत. आमचे आई वडील 1.5 रुपया रोजाने कामाला जायचे, 60 पैसे रोज होता. त्यावेळेस माझं स्वप्न होतं का मी काहीतरी गावात घडल आणि गावातल्या काही लोकांना घडवल. मी व्यवसाय करतो, प्लॉटिंग मध्ये, कंस्ट्रक्शन मध्ये आमचे किमान 15,000 इन्व्हेस्टर आम्ही बनवलेले आहेत आणि छावा संघटनेच्या माध्यमातून आमचे बापूभाऊ शिरसाट आहेत, जुने सहकारी 25-30 वर्षाचे. आमचे आज वडजे सर इथं नाही आहेत, देवीदासजी वडजे, अण्णासाहेब गावडे पाटील, मिलिंद पाटील, किशोरभाऊ चव्हाण या सगळ्यांच्या सहवासाने आणि काही ज्यांना व्यवसायाची अधिकाऱ्यांना माहिती आहेत तेही इथं आले. पण पुढच्या मेळाव्यामध्ये असं दिसलं पाहिजे किमान इथल्या 25 लोकांना या बँकेच्या अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे का 25 लोक असे निवडले पाहिजेत का त्यांच्याकडं कुठलंच भाग भांडवल नाहीये पण विचार आहेत, करायची क्षमता आहे. अशा लोकांना आपण कशा तरी माध्यमातून उद्योग व्यवसायाला आपण कर्ज मिळवून दिलं पाहिजे, व्यवसायाला संधी दिली पाहिजे. जो करायची क्षमता आहे ना तो कधी हरत नसतो. जे प्रधानमंत्र्यांनी एक स्कीम काढली होती, मुद्रा स्कीम होती, तर ती बँकेत फक्त रेकॉर्डवर ठेवायची आणि आम्ही जेव्हा खेड्यावर फिरायचो तेव्हा लोक म्हणायचे आम्हाला 50,000 रुपये कर्ज हवं आहे, भाजीपाला करायचा आहे, भाजीपाला विकायचा आहे. अशा वेळेस कलेक्टर साहेबांना आम्ही धरून आणि त्यांना बंधन केलं होतं तर तुम्ही सगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवा, सक्ती करा. प्रत्येक बँकेने 500-1000 लोकांना, फुटपाथवर लोक असतील, गरीब खेड्यातली लोक असतील, त्यांना पानटपरे असतील, जे काय आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी झाली आसमानी सुलतानी संकटामुळे ते आई जीव घालीना आणि बाप भीक मागू देईना. तेव्हा यापुढे विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही आहे व्यवसाय तुझामध्ये. तर प्रत्येक शेतकरी बंधूच्या मुलांनी शिकून सवरून नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बघा, नोकरी देणारे व्हा. त्यासाठी आवश्यक ती मदत जी लागेल. मी एक ॲडव्होकेट नात्याने दिल्ली जवळ माझं ऑफिस आहे, नाना साहेब कडे माझा संपर्क आहे. माझ्याकडून त्यांना विनामूल्य मार्गदर्शन राहील एवढं बोलून
शेतकऱ्याचं मी नेहमी म्हणायचं त्यांना आपल्याला शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण की असं नाही की आमच्या समाजातले लोक आत्महत्या करतात, परंतु शेतकऱ्याचे 100 दर महिन्याला 100च्या आसपास आत्महत्या होतात आणि या होऊ नये त्या कमी करता येईल यासाठी आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि मग आम्ही असं ठरवलं की आज ते म्हणजे जागा कुठं आहे काय म्हणून आमचे भाऊसाहेब आहे, आमची कन्या आहे, त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काहीतरी सोय करा. मी गरीब माणूस आहे, हे सगळे बडे बडे चिरंजीव आला आमचा म्हणून तो म्हणलं मी म्हटलं मी चहा पाहिजे म्हटलं. मग हे बसले सगळे, हे म्हणले नाही नाश्ता येईल आम्हाला काय चांगलं नाश्ता देतो, नाश्ता घेऊ, नाश्ता घेऊन जावं का खाऊन जा भालेचा की भाऊ तुमचं अभिनंदन. म्हणलं कशाबद्दल अभिनंदन? म्हणजे तुमचा सत्कार आहे. म्हणलं काय माझा कसला सत्कार आहे? नाही म्हणे तुम्हाला पुरस्कार देण्यात आला शिवाजीराजे जाधव साहेबांनी डिक्लेअर केलेलं. म्हटलं ते कधी? नाही 22 तारखेला. म्हटलं काहीतरी गडबड झाली आणि हा कार्यक्रम, परंतु हा मेन कार्यक्रम हा आहे. आता मुंडे साहेबांनी सांगितलं, मुंडे साहेबांना वाटलं की आपला नंबर 2 नाही, नंबर 2चा निगडीत असणारा हा कार्यक्रम म्हणून आता एक ड्रोनचा विषय आला. काही झालं पाठीवर कोणी अजून 2-4 वर्षांनी पाठीवर पिचकरी येऊ कोणी फिरणार नाही, तुमच्या दारात येणार नाही. हे मस्त आहे, ही काळाची गरज आहे म्हणून ड्रोन हे वापरावंच लागेल अशी. पण म्हणून त्याचं ज्ञान सगळ्याच्या अगोदर माझ्या भागातल्या शेतकऱ्याला भाव हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आता आमचे लगानी बापू आहेत, ते माझ्यासारखे माजी आहेत अध्यक्ष रंगनाथ नाना काळे आहेत, तेही माझ्यासारखे माजी आहेत, माझी हे सर्वांनी म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. पवार साहेब, जाधव साहेब, पानवरकर साहेब आणि आमचे आता भाऊसाहेब तर आपल्याला हॉलच त्यांनी दिला त्यामुळं बरं वाटलं. आणि खर्चाची जिम्मेदारी मुद्दाम टाकावं लागते मला, कारण की ते सर्व काही उद्योगासाठी गरज आपल्याला. तर आज खूप चांगले व्यक्ती आपल्या व्यासपीठावर आले, सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांनी वेळ दिला, धन्यवाद. आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. खरोखर आपण सगळेच जण म्हणजे विजय दादा असतील, MBN असेल, सगळेजण ज्या पद्धतीने मराठा समाजातील युवक उभं राहावा, आता खूप चांगले दिवस ज्याला म्हणता येईल, सुगीचे दिवस. आणि मी देवगिरी बँकेचा अध्यक्ष म्हणून इथे उभा आहे. गेली 13-14 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. मराठा मोर्चामध्ये काम करण्यामध्ये एक छोटा मावळा म्हणून सगळ्यात अग्रेसर होतो. पण या सगळ्यांमध्ये पाहिले की आमचा मराठा युवक त्याच्यामध्ये धाडस आहे, त्याच्यामध्ये कष्ट करण्याची, आणि हे करण्यासाठी म्हणून आता स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी स्थापना आधी झालेली होती आणि त्यातून सुरू झालेली योजना ही अनेक बँकांच्या मधून राबवण्यात येते. मी इथे ज्या बँकेचं प्रतिनिधित्व करतो, देवगिरी नागरी सहकारी बँक, मला इथे सांगताना अभिमान वाटतो की आम्ही या योजनेसाठी सरकारी पद्धतीने न थांबता गाव खेड्यांमध्ये गेलो, छोटे छोटे मेळावे घेतले, समाजाच्या मुलांसमोर हा विषय मांडला, त्यांच्या समोर आपल्या क्षेत्रात असलेले उद्योजक आम्ही घेऊन गेलो, त्यासाठीच आपण चार्टर्ड अकाउंटंट समोर घेऊन गेलो आणि त्यांना एक मोटिवेशन दिलं की राजा, क्षमता, तुझ्यातला असलेला गुण, तुझ्या पिढ्यांमध्ये कुणी उद्योग केलेला नाहीये, पण मी फुलंब्री सारख्या गावात जन्मलो, लहानाचा मोठा झालो, वडील सरकारी नोकरीत होते, पण त्यावेळेला कर्ज मिळवायला 2-2, 2.5 वर्ष MSFC कडून मी कर्ज घेतलं होतं आणि मी एक सेवा उद्योग केला. नोकरी करत मी तो कर्ज मिळवला, 2.5 वर्ष लागले. पण आत्ताचा काळ हा बदललेला आहे.
आणि या काळात तू जर याचा प्रयत्न केला तर तू उभा राहू शकतो. ही उभारी देत आम्ही हे मेळावे घेतले आणि बंधूंनो, सेवक म्हणून काम करतो, समाजाचं देणं लागतो. माझ्या हातामध्ये काही संस्थेचं मुख्य पद आहे आणि त्या पदाचा वापर आपल्या समाजाच्या बांधवासाठी, त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून केला पाहिजे. ते व्रत घेऊन मी हे अविरत काम केलं आणि आता तुमच्या समोर सांगताना मला अभिमान वाटतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पात्रीकर साहेब, काळे नाना, काजळे सर, राजळे सर, या महाराष्ट्रात क्रमांक 1 ची बँक आहे की 1300 शेतकऱ्यांच्या मुलांना ही योजना देऊन स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. होल्डिंगचं सुरू केलेलं आहे, इथे असेल तो, त्याच्याकडे 25 मुलं काम करतायत या योजनेतून काम करतात. 25 कुटुंबाला त्यांनी रोजगार दिलेला आहे. एक मुलगी आहे आपल्या अतिशय ज्येष्ठ मंडळीच्या मध्ये मला बसवलेला आहे. खास करून त्यांचे अनुभव या ठिकाणी मला आले, त्यांच्यातनं बोलण्यातलं त्यांच्यातलं असलेली चिंता असेल. आज आपण बघतोय तर खूप मोठे ज्येष्ठ मंडळी या मंचकावर आहेत. तर त्यामध्ये खऱ्या अर्थानं सत्कार झाला. त्यामध्ये दादा पाचेकरजी, पृथ्वीराजजी पवार साहेब, डॉक्टर विलासराव पांगरकर, आमचे दादी रंगनाथरावजी काळे, हरचंद्रजी लगाने साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष भाऊसाहेब राजळे, त्यानंतर किशोरजी पाटील साहेब, माननीय आमदार, नंतर आत्ताच ज्यांचं अतिशय लोकांना म्हणजे प्रॅक्टिकली जे भाषण झालं ते शितोळीजी, आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे विजयराव असतील, परमेश्वरजी नावडे असतील, समोर बसलेले बांधवांनो, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याच वेळ आपण या ठिकाणी बसलेले आहात आणि महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आदरणीय ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी सांगितल्या. परंतु मी मार्क केलेली गोष्ट अशी आहे विजयराव, या ठिकाणी शिवजयंती साजरी करणाऱ्यांचा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा एक मॉन्युमेंट म्हणा पुतळा देऊन आपण या ठिकाणी सत्कार केला. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा संभाजीनगर आल्यानंतर, औरंगाबादला आल्यानंतर पृथ्वीराज दादांचा तो जोश असेल किंवा म्हणतो जो शिवजयंती, संभाजीनगरची शिवजयंती म्हटलं की मराठवाड्यामध्ये आम्ही विदर्भातून जरी आलो तरी आम्हाला विदर्भ जरी असलं तरी आमचं सगळं काम इकडे. जालना 27 किलोमीटर, संभाजीनगर 90 किलोमीटर, त्यामुळं बुलढाण्याला जायला जेवढा कंटाळा येतो त्याच्यापेक्षा कितीतरी उत्साह आम्हाला संभाजीनगरला यायला. शिक्षण या ठिकाणी झालं. कॉलेज मध्ये पण बघत होतो अतिशय महत्वाचं मराठवाड्याच्या विकासामध्ये मोलाचं स्थान असणारी मंडळी आहे आणि शिवविचारांना प्रेरित झालेली मंडळी. आताच पवार काकांना जेव्हा पुरस्कार दिला तेव्हा त्यांना सांगितलं की अरे बाबा मला तुम्हाला पुरस्कार देताना खूप आनंद होतोय. त्याचं कारण काय तर माझी आई पण पवाराची आणि माझी पत्नी पण पवाराचीच. तर असं मग अशा शिवभक्त लोकांचा सत्कार करताना एका या जवळच ज्यांचं नाव देवगिरी किल्ला, ज्यांचं देवगिरी बँक नाव आहे, परंतु त्या देवगिरी किल्ल्याचे कधीतरी आम्ही आमचे पूर्वज मालक होते. आधी जाधव मंडळी दादा समाजाला दिशा देण्याचं काम करतात. आज ज्या दिवसामध्ये आपण दादा बोलत होता आणि शेतकऱ्याबद्दल आपली जी त्यांचा विकास करण्याची जी तहान आपल्या मनामध्ये आहे की ती कधीच न संपणार. आता एका व्यक्तीने सांगितलं की या पृथ्वीवर यंत्राची जी भूक आहे ती जशी आपण पृथ्वी हे करू शकत नाही त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा विकास. आणि आता ज्या हार्वर्डच्या त्या विद्यापीठात हार्वर्डमध्ये आलेल्या त्या शास्त्रज्ञांना सांगितलं की माझे भारतातले शेतकरी गुरु आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही आता सिंदखेडराजा म्हणजे अतिशय छोटं गाव, ते जिजाऊचं जन्मस्थळ असल्यामुळं त्याला राजा नाव मिळालं असेल. आमच्या परिवाराला जाधव राजगिरी असेल, परंतु एक छोटंसं खेडं आणि शेतकऱ्यांचं गाव म्हणून त्या गावाला आता आमच्या गावामध्ये कधीही 7 जूनच्या अगोदर जवळपास सरकी तरी 100% लागवड होती असं गाव आहे. आणि पेरणी जवळपास 10 जून 15 जूनच्या आता आमच्या पेरण्या 100% शेतकऱ्याच्या झालेल्या असतात. अशा गावातून मी येतोय. आणि विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं विदर्भानंतर आता तुमचा मराठवाड्याचा सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2014ला भाव जे होते आजही त्याच्यापेक्षा आम्ही कमी भावामध्ये आमचा माल विकतो शेतकरी. आणि सगळे लोक शेतकऱ्यांना चांगल्या अर्थाने म्हणजे शेतकरी लोक म्हणतात की शेतकरी 1 नंबर असला पाहिजे असं तसं. या सगळ्याच गोष्टी असल्या तर शेतीमालाचा भाव अतिशय फक्त कमी.
त्याला एकदम चांगला भाव द्या, ही एकच मागणी आहे. कारण तुम्ही सर्व विद्वान मंडळी आणि सगळे मोठे काहीतरी निर्णय घेणारे म्हणजे खास करून तुम्ही पण जरा बोला. आताच एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मागच्या काही दिवसापूर्वी आला होता की त्या औरंगजेबाची कबर इथून हटवा, असा काही लोकांनी एक